सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। विश्वजित कदम आहेत माझ्यासोबत। सर, आज तुम्ही भेट घेतलेली आहे उद्धव ठाकरेंची। लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर ही पहिलीच भेट आहे असं म्हणता येईल एक प्रकारे, कारण ती भेट दिल्लीत झालेली आहे। नाही, तसं काही नाही। आमचं आदरणीय उद्धव साहेबांचं माझं बोलणं झालंच होतं लोकसभेच्या निवडणुकीनंतरही, आणि सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर कधी आमचं बोलणं होतच असतं। आज योगायोगाने दिल्लीमध्ये संसदीय कामकाज चालू आहे। खासदार विशाल पाटील, मी काही कामानिमित्त दिल्लीत होतो। कालही आदरणीय उद्धव साहेब दिल्लीत पोहोचलेत असं आम्हाला बातमी मिळाली, आणि मग संजय राऊत साहेबांनी आम्हाला निरोप दिला की उद्धव साहेबांना दोघांनाही भेटण्याची इच्छा आहे। मग सहज त्यांना भेटायला गेलो आपण। काय चर्चा झाली? कारण सांगलीच्या जागेवरनं जे झालं ते महाराष्ट्राने बघितलेलं होतं, त्या पार्श्वभूमीवर आजच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली? मुळात पहिलं मी सांगू इच्छितो, सांगलीचा विषय हा संपलेला आहे। सांगलीचा विषय हा पूर्णविराम आहे, आणि आज सहज गप्पा मारायला त्यांनी आम्हाला बोलवलं, आणि छान आनंदाने महाराष्ट्राच्या विधानसभेवर इतर काही विषयांवर आम्ही गप्पा मारलेल्या आहेत। ज्यावेळेस पत्रकार परिषद होती तेव्हा त्या उद्धव ठाकरेंनी या प्रश्नावरती विचारल्याच्या नंतर त्यांनी म्हटलं की विश्वजित कदम असतील, विशाल पाटील असतील किंवा चंद्रहार पाटील असतील, हे सगळे तरुण उमेदवार आहेत, जे घडायला नको होतं ते घडलं असं त्यांचं म्हणणं आहे। नाही, आता ते उद्धव साहेबांच्या पत्रकार परिषदेत मी नव्हतो, परंतु नेमकं काय प्रतिक्रिया आली आणि काय प्रश्न होता मला त्याची कल्पना नाही। मला एवढंच सांगायचं आहे की येणाऱ्या विधानसभेवर आदरणीय राहुलजी गांधी, आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय उद्धव साहेब यांच्या तिघांच्याही नेतृत्वाखाली महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक ताकदीने हिमतीने लढली जाईल, आणि आम्हाला खात्री आहे त्यात विजय मिळेल। सांगलीच्या जागेवरनं जे मतभेद झालेले होते, जे मनभेद झालेले होते, ते सगळे मिटलेत असं म्हणायचं आता? काहीच नाही, मी सांगितलं ना, आज आमच्या छान गप्पा झाल्या, कॉफी घेतली आम्ही सगळ्यांनी, छान अर्धा तास गप्पा मारल्या, वेगळ्या विषयांवर आमच्या गप्पा झाल्या, म्हणून आता मनभेदचा प्रश्नच उद्भवतो। चंद्रहार पाटील देखील आज आले होते, ते होते तुमच्यासोबत भेटीत त्या की विशाल आणि मी होतो। विशालनी सांगितलं मला आम्ही दोघे येऊ म्हणून, मलाही फोन आला होता राऊत साहेबांचा, आणि म्हणून आम्ही दोघांनी भेट घेतली। चंद्रहारजी आले असतील, मला त्याची कल्पना नाही, पण काही विशेष नाही। हां, म्हणजे चंद्रहार हे बघा शेवटी आमच्या जिल्ह्यातले आहेत, पैलवान आहेत, मी नेहमीच त्यांच्या बाबतीतही चांगलं बोलत आलेलो आहे। सांगलीच्या अनुषंगाने आपण प्रामुख्यानं बोललं तर 8 पैकी किती जागेवरती महाविकास आघाडीचा झेंडा तुम्ही मिरवणार आहात, आणि शिवसेनेला किती जागा देणार आहात? कारण शिवसेनेच्या जागेवरच लोकसभेला हे सगळं रणकंद बघायला मिळाले। सांगली हा शब्द काय सोडायला तयार नाही तुम्ही। मला एवढंच सांगायचं आहे की सांगलीच्या विधानसभेच्या जागेंबाबतीत आम्ही आमच्या भावना पक्षश्रेष्ठींकडे मांडलेल्या आहेत। काँग्रेस पक्षातले राज्यातले नेते आणि महाविकास आघाडीचे नेते जसं इतर जिल्ह्यांमध्ये एकत्रित बसून निर्णय घेतात, तसं सांगलीच्या बाबतीत योग्य निर्णय घेतील। सांगलीत शिवसेनेला तुम्ही जागा देणार आहात का विधानसभेत? माझा अधिकार नाही ना तो, आमचं मागणं हा अधिकार आहे। जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आमदार म्हणून मी मागू शकतो, विनंती करू शकतो, ते मी करत आहे। देण्याचा अधिकार काय तो राज्यातले नेत्यांना जेव्हा चर्चेत आहेत ते काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीचे नेते ठरवतील। शेवटचा प्रश्न विचारतो, महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर तुम्ही सगळे म्हणताय महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत, पण महाविकास आघाडीचा प्रमुख चेहरा कोण असेल? आज उद्धव ठाकरेंना पत्रकार परिषदेमध्ये आम्ही जेव्हा प्रश्न विचारला की तेव्हा त्यांच्या बोलण्याचा एकंदरीत सुरू होता की तुम्ही सगळे म्हणताय 2.5 वर्षामध्ये चांगलं काम केलेलं आहे, तर निर्णय तुम्हाला सगळ्यांना घ्यायचा आहे प्रमुख चेहऱ्याचा। नाही बघा, हे तुम्ही सुप्रीम कोर्टातलं जजमेंट हे हायकोर्टाला विचारायला लागला आहे, म्हणून हा विषय हा आमच्या अखत्यारीतला नाही। चेहरा करायचा की नाही, कोण असेल की नसेल, हे काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पवारसाहेबांचा गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचा गट, या तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेतेगण एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेतील। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून तुम्हाला आवडतील? आता तुम्ही मंत्री म्हणून त्यांच्यासोबत काम केलेले म्हणून हा प्रश्न विचारतो मी एवढंच सांगू इच्छितो, मी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे, मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे। मला एवढंच म्हणायचं, जे काही दिल्लीतनं आम्हाला आदेश येतील काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींकडनं ते आम्ही आदेश पाळू। निश्चितच हे विश्वजित कदम होते, आणि त्यांनी सांगितलेलं आहे की काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडून जे आम्हाला आदेश येतील ते आम्ही आदेश पाळू। सांगलीच्या बाबतीत मनभेद आणि मतभेद आमचे पूर्णपणे मिटलेले होते। आज उद्धव ठाकरे यांची भेट आम्ही घेतली आणि त्यांच्यासोबत इतर विषयावरती देखील चर्चा केल्याची माहिती या ठिकाणी विश्वजित कदम यांनी साम टीव्हीशी बोलताना दिलेली आहे। कॅमेरामन राजीव गौतमचा मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।